श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आणली की बऱ्याच वेळा आपल्याला हा खूप प्रश्न पडतो की मी खूप सेवा केली किंवा मी एवढी सेवा केली तरी माझं काम झालं नाही, किंवा आपण काय केल्यामुळे आपल्या काय चुकीमुळे हे आपलं होत नाही, किंवा आपण खूप सेवा करतो आहे तरी आपलं काम रखडतं आहे, तरी आपलं फुकडणं। आता काही मला 1-2 जणांनी असं पण कॉल केला, ताई मी सेवा केली का जास्तच उलट होतं, मी सेवा केली का आमच्या घरात भांडणं होतात, म्हणजे भांडणं होतं हेच होतं त्यांचा प्रश्न, मी सेवा केली की घरात भांडणं होतात। आणि शिवाय मी एकच असं फोन होतं की मी सेवा केली ना म्हणे तर ते आणखी कामं लांबत जातं, असं पण होतं एकाचं। तर असं काही नसतं, म्हणजे आपण सेवा केल्यामुळे कामं लांबत जातं असं काही नसतं। हां, सेवा केल्यामुळे भांडणं होतात तर हा प्रश्न आहे, तर त्याचं कारण आहे। तर मला असे बरेच 3-4 फोन आलेले, तर मी म्हटलं चला त्यावर व्हिडिओज बनवू आपण, कारण की हा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो, म्हणजे काही जणांना बऱ्याच जणांना असं वाटतं, पण 90% लोकांना तर आहे ना सेवा केल्याने चांगलेच अनुभव येतात, चांगले रिझल्ट येतात, आणि 10% लोकांचं थोडंसं वेळ लागतो रिझल्ट यायला, म्हणजे त्यांचे कामं व्हायला। कारण की कसं असतं बघा, तुमचे 90% लोकांचं लवकर होतं, 10% लोकांचं उशिरा होतं, मग त्यांना वाटतं त्यांचं कसं लवकर झालं, माझं का नाही होत, मग अक्षरशः ते कळतं असं म्हणू नये। तर त्या डायरेक्ट आता जेव्हा काही सेवा मागतात ना, तर लगेच म्हणतात, ताई पहिले विचारतात, स्वामीची सेवा केली तर काम होईल का? स्वामी हे सेवा केली तर काम होईल का माझं, ती सेवा केली तर काम होईल का? तर सगळ्यात प्रथम म्हणजे हे चुकीचं आहे। मी केली तर म्हणजे आपण तर मी केली, आपण कोण करणार, ते करून घेणारे स्वामी आहे। तर स्वामी पण नेहमी सांगता की आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये असेल ना, तर पहिले मीपणा काढून टाका। स्वामी करून घेता आपल्याकडनं, आपण काय करतो ती सेवा। स्वामींना जे आपल्याकडनं करून घ्यायचं असेल ते आपल्याकडनं होतं, मी नाही करत, मी काहीच नाही करत, जे स्वामी करून घेतात ते होतं। आणि जे स्वामी आपल्याला किती करायचं असलं ते स्वामींना जर आपल्याकडनं करून नसेल घ्यायचं तर होतच नाही। आता ते एक अनुभव सांगते, कुरिअरचंच असतं। आता बघा माझ्याकडून कुरिअर बरेच जण घेतात, आता काही काही पुस्तकं वगैरे घेतात। आता साधारण बघा दिवाळीला आपण दिवाळी संच आणलं होता, तर दिवाळी संच आणला होता, काही जणांना अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच मिळून गेला। जेव्हा त्यांनी ऑर्डर केली, मी कुरिअर पाठवलं तर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच मिळालं। काही जणांना 2-3 जणांना बघा दिवाळी होऊन गेल्यानंतर मिळालं, असं पण झालं। आणि काही जणांचं अगोदर पाठवलेलं होतं तरी त्यांना दिवाळी होऊन गेली तरी नाही मिळालं। आणि एकाचं तर बघा 2दा पाठवलं तर ते 2दा सुद्धा रिटर्न आलं। पहिल्यांदा पाठवलं, रिटर्न आलं, परत दुसऱ्यांदा पाठवलं, पुन्हा रिटर्न आलं, अजून सुद्धा दिवाळीचं पार्सल त्यांचं रिटर्न आलं। म्हणजे याचा अर्थ की त्यांच्याकडून ती सेवा होणारच नव्हती, म्हणून ते पार्सल ते वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाही। ही सगळी स्वामींची इच्छा असते, स्वामींना तुमच्याकडून काय करून घ्यायचं, काय नाही करून घ्यायचं हे स्वामींची इच्छा। आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय स्वामींचे दुश्मन आहे का? आमच्याकडनं का नाही करून घेता स्वामी अशी सेवा, किंवा हेच काय स्वामींचे आवडते का, यांच्याकडनं सगळे स्वामी सेवा करून घेताना आमची इच्छा असून आमच्या होत नाही? त्याचं कारण पाहणं असं आहे की कुठलीही सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये जेवढी ती सकारात्मक ऊर्जा असायला हवी ती आपल्याकडे जर कमी असेल त्याच्यापेक्षा, तर ती सेवा आपल्याकडनं घडत नाही। तर याच्यासाठी आपल्याला सकारात्मक ऊर्जा पाहिजे असते। तर आजचा विषय पण असा होता की आपलं पाप आणि पुण्य। आता तुम्ही म्हणाल पाप आणि पुण्याचा इथं काय विषय आला, तर असं असतं बघा, सकारात्मक ऊर्जा म्हणजे पुण्य आणि नकारात्मक ऊर्जा म्हणजे पाप, ह्या गोष्टी असतात। आता आपल्यामध्ये किती नकारात्मक ऊर्जा आहे, आपण किती नकारात्मक विचार करतो, दुसऱ्याचा विचार करतो का, किंवा कोणाचा असं, किंवा काही अशा गोष्टी करतो की ज्या नको असतात, त्या चुकीच्या आहे अशा गोष्टी करतो, याच्यामुळे आपल्याला नकारात्मक गोष्टी नकारात्मकता मिळते। आता सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय, आपली सकारात्मक ऊर्जा आपल्याला केव्हा मिळते, म्हणजेच पुण्य। सकारात्मक ऊर्जा म्हणजे पुण्य मिळणं, आणि नकारात्मक ऊर्जा मिळणं म्हणजे पाप मिळणं। किंवा आता हे सकारात्मक ऊर्जा आपल्याला केव्हा मिळते, जेव्हा तुम्ही स्वामींची किंवा कुठल्याही देवांची तुम्ही जेव्हा जास्त सेवा कराल, किंवा तुमचे विचार हे चांगले असेल, तुमचे विचार दुसऱ्यासाठी चांगले असेल, दुसऱ्याविषयी चांगले असेल, तेव्हा तुम्ही कोणाला मदत करत असाल, कोणाला काही म्हणजे तुम्ही मदत करणं ही सुद्धा याच्यातून सुद्धा सकारात्मक ऊर्जा मिळते। तुम्ही म्हणाल कसे, की जेव्हा आपण कोणाला तरी मदत करतो ना, तर त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असतो। त्याचा आत्मा जो आशीर्वाद देतो ना आपला, त्याच्यापेक्षा मोठी सकारात्मकता कुठेच नाही मिळत, हे एक मोठे आहे।
प्राण्यांना म्हणा, गाईला पाणी म्हणा, कुत्र्याला पाणी म्हणा, कुत्र्याला पोळी म्हणा, गाईला पोळी म्हणा, किंवा आपल्या एखाद्या भिकाऱ्याला म्हणा, किंवा ज्याला गरज आहे, एखाद्या गोष्टीची गरज आहे, तर ती गोष्ट आपल्याकडे आहे आणि त्याला खूप गरज आहे त्याची, तर त्याची मदत म्हणून, भले तुम्ही उसनं म्हणून करा, मदत म्हणून तुम्ही जर तेव्हा अशी कोणाला मदत करता ना, तर अशा वेळेला त्याचा आत्मा खूप आपल्याला मोठा आशीर्वाद देत असतो. तर हे पण आपली सकारात्मकता ऊर्जा असते. आणि स्वामींची सेवा जेवढे तुम्ही नामस्मरण करता, तुमचे जप करता, तुम्ही वाचन करता, स्वामी चरित्र सारामृत वाचन करता किंवा इतर सगळं वाचन करता, हे सगळं हे जेवढं तुमचं जास्त होईल ना, जेवढी जास्त तुमची सेवा होईल ना, तेवढी तुमची सकारात्मकता ऊर्जा वाढते, म्हणजे तेवढं तुमचं पुण्य वाढतं. मग तुम्हाला एखादं काम अडलंय तुमचं, बरोबर? मग तुमचं एखादं काम अडलंय, तर मग तुम्ही काय करणार? आता तुम्ही अगोदर तुमची भरपूर सेवा झालेली आहे, तर मग जरी स्वामींची नाही झाली, तर दुसऱ्या देवांची जरी झालेली असेल, मग तुमची ऊर्जा आहे, म्हणजे तुमचा पुण्याचा बँक बॅलन्स तुमच्याकडे भरपूर आहे. तुमचा पुण्याचा बँक बॅलन्स तुमच्याकडे भरपूर आहे आणि मग तुमचं एखादं काम अडलंय, मग तुम्ही आले स्वामींकडे आणि केली स्वामींची सेवा. समजा मला सांगितलं किंवा कोणाला सांगितलं तुम्ही, आणि किंवा एखादी व्हिडिओ बघून तुम्ही बघितले, सेवा केली, तर तुम्ही लगेच तुमचे कामं होतात. मग तुम्हाला वाटतं, "हं, स्वामी माझे लगेच काम केलं." स्वामी करतात लगेच काम. परंतु हे का झालं? की तुमची अगोदरची पुण्याई जास्त होती. उदाहरणार्थ तुमचे बघा, बँकेचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. उदाहरणार्थ तुमच्या बँकेमध्ये ₹1000 बॅलन्स आहे, म्हणजेच पुण्य तुमचं आहे तेवढं. तुमच्या बँकेमध्ये ₹1000 बॅलन्स आहे आणि एखादं काम अडलेलं आहे, तर तुम्हाला ते ₹100 ची गरज आहे. बरोबर आहे ना? तुमच्या बँकेत ₹1000 बॅलन्स आहे. तुम्हाला काम अडलंय, तुमचं ₹100 काम अडलंय, तुमचं एखादं काम अडलंय, ते काम ₹100 होणार आहे. तर तुम्ही बँकेतून लगेच ₹100 काढू शकता. बरोबर आहे ना? मग तुम्ही लगेच काढू शकता, तर मग तुमचं काम होईल. तसंच आपल्या एखाद्या समस्येचं असतं, की आपल्याकडे जेवढा पुण्याचा साठा आहे, त्याच्यातून जर आपलं एखादं काम अडलेलं असेल आणि ते काम तुमचा पुण्याचा साठा आहे, त्याच्यापेक्षा कमी पुण्य लागणार असेल, त्याला कमी ऊर्जा लागणार असेल, तर ते लगेच होतं. पण एखादा तुमचा म्हणजे तुमच्याकडे तुमची सेवा एकदम कमी आहे, काहीच नसेल आणि तुम्ही लगेच समजा मोठा घास घेणार. समजा उदाहरणार्थ तुमच्या बँकेत ₹100च बॅलन्स आहे. बँकेत तुमचा ₹100च बॅलन्स आहे. याचा अर्थ तुमचा पुण्याचा साठा ₹100 बॅलन्स इतका आहे आणि तुम्हाला जर गरज ₹500 आहे, तर तुम्हाला तो ₹100 मिळणार नाही. तुम्हाला तेवढे ₹500 पेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करावा लागेल, तेव्हा तुम्हाला बँकेतून पैसे मिळेल. तसंच पुण्याचं असतं, की तुमचा ₹100 आहे ना, मग तुमचं थोडं तुम्हाला ते बँकेत साठवत करावं लागेल. मग ₹500 च्या ऐवजी तुम्हाला ₹600 बँकेत साठवावे लागतील, तेव्हा तुम्हाला ₹500 मिळतील. तर असंच असतं ते एखाद्या समस्येचं. तुमची जर सेवा कमी असेल, तुमची जर जर पुण्याचा साठा कमी असेल, तुमची जर सात्विक ऊर्जा कमी असेल आणि तुमचं एखादं मोठं काम असेल आणि तुम्हाला मग तुमचं काम थोडं व्हायला उशीर लागतं. कारण की तुमच्याकडनं अगोदर मग तेवढ्या सेवेचं बॅलन्स करून घेता महाराज. तेवढी सेवा करून घेता. जेव्हा तुमचा तेवढा पूर्ण साठा होईल, पूर्ण तेवढी तुमची सेवा होईल, जेवढी त्या कामासाठी खर्च लागणार आहे, त्या कामासाठी जेवढा सेवेचा खर्च लागणार आहे, तुमच्या पुण्याचा जेवढा खर्च होणार आहे, तेवढं जेव्हा तुमचं पुण्य साठा होईल, तेव्हा तुमचं ते काम होईल. बऱ्याच वेळा असं होतं. आता मला एक उदाहरण सांगते. एक फोन आला, ते 4-5 दिवस झाले बरं का. 4-5 दिवस झाले. मी अक्षरशः नंतर फोन कट करून टाकला बरं का. असं अगदी म्हणजे आता मला सांगायचं नव्हतं, पण एक आलं उदाहरण. म्हणजे तसं का असं असतं, आपलं असं असतं म्हणून मी एक सांगते. नाव वगैरे सांगत नाही, पण असं असतं आपल्या सर्वांचं. बघा, एका ताईने मला कॉल केला. सकाळीच कॉल केला. अगदी 10, 10:30, 10-1 वाजताच कॉल केलेला आणि मला म्हणे, "ताई, मी नाही का इतके दिवसापासून सेवा करते, तरी माझं काही होत नाही, असं नाही, तसं नाही. म्हणजे माझं कामच होत नाही आणि का असं जास्तच होतं. माझा नवरा तर मला म्हणतो, "कशाला करतो सेवा? कशाला करते सेवा? तू सेवा करते तरी काय होतंय का? असं आहे का? तसं आहे का?" असं म्हणतात म्हणे. तसं खूप सांगायला लागले. म्हटलं, "अहो, तसं नसतं. कुठलं काम आपल्याला जर व्हायचं असेल, तर तेवढी सेवा करावीच लागते." आणि म्हणे, इतके म्हणे दिवसापासून त्रास आहे म्हणे, किती दिवसापासून मी अक्षरशः वैतागले, कंटाळले. मग काय करावं सुचत नाही. म्हटलं, "किती दिवस झाले?" म्हणे, वर्षापासून सेवा करते. वर्षापासून इतका म्हणे त्रासलेली म्हणे का बस म्हणे. मी म्हटलं, "अहो, हे भोग असतात." म्हटलं, "भोग असतात." कारण की बघा,
आपल्याला कोणीही येऊन असं कसंही कोणीही त्रास देत नाही. हे सगळं आपल्या असते पूर्वजन्मीचे भोग असतात. तर आपले भोग असतात आणि बघा भोग हे भोगावेच लागतात. आणि कधी-कधी नाही असं होतं, की जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येता ना, तर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर तुम्हाला जास्त करून भोग भोगावे लागतात. का? की हे जे भोग स्वामी काय करतात आपले आधीचे सगळे म्हणजे 7 जन्माचे भोग हे आपल्याकडनं भोगून घेतात ह्याच जन्मात. मग आपल्याला अगदी नित्तम, निर्मळ, नित्तळ करून मग आपल्याला मुक्ती होते. म्हणजे आपल्याला पुढचा जन्म मिळतो. पुढच्या जन्म आपल्याला भोगायचं काम राहत नाही. मग कित्येक जन्म आपलं भोगायचं काम राहत नाही. म्हणजे तुम्ही काही कराल तेच राहील. परंतु हे 7 जन्माचे सगळे भोग आपले स्वामी ह्या जन्मात करून घेतात. मग म्हणता स्वामींची सेवा केली का जास्तच आपल्याला त्रास होतो. कोणी म्हणतं स्वामींची सेवा करायला लागले का तेव्हापासून जास्त त्रास व्हायला लागला. तर तसं नाही त्रास होत. तो आपले भोग असतं हे भोगायला लागतं. आणि कुठलेही देव आपले भोगाचे आडवं येत नाही. की आपल्याला भोग हे भोगावेच लागतात. आपले जे कर्म असतात त्याचे भोग असतात. आता तुम्ही सांगा ती ताई म्हणते मी वर्षापासून भोगते म्हणे. म्हटलं हे भोग आहे. भोगावेच लागतात म्हटलं. म्हणे किती भोग आहे? असं माझ्याशी आणखीन लढायला लागले. किती भोगायचे म्हणे? वर्ष झाला म्हणे, वर्षापासून भोगते. अहो हे काय भोग आहे का म्हणे? इतके भोग असतात का? असं तसं. अहो वर्षापासून म्हटलं. आता मी शेवटी फोन कट केला. ते मलाच उलट उत्तर द्यायला लागला. जसं काही ते मीच त्यांना दिलेला आहे सगळा त्रास असं त्यांनी माझ्याशी बिलीव्ह केलं, की मीच त्यांना सगळा त्रास दिलेला आहे ना. असं की माझ्याकडे सगळं काय माझ्या हातात चावीच आहे की काय असं. तर मग त्यांना मी म्हटलं, "अहो ते भोग असं करून ते वाईट काय ऐकायलाच त्याने आपल्यालाच उलट उत्तर द्यायला लागले." तर असं असतं. तर असं काही नाही. आता हे फक्त वर्षापासून नाही, अहो आपले कित्येक जन्माचे भोग असतात आणि कित्येक जन्माचे भोग असतात. तुम्ही काय एवढं आपण पाप करतो. पाप किती करतो आपण? आपण दिवसभरात किती पाप करतो आणि आपल्याला भोगायची वेळ आली तर आपण लगेच कंटाळतो. 1 वर्षात आपण लगेच भोगले झालेलं कंटाळून गेलो लगे 1 वर्षात. 1 वर्षात नाही आपले कित्येक वर्ष भोग भोगावे लागतात. लोकांचे आयुष्य जातं भोगण्यामध्ये कारण की हे तेवढे त्यांचं पाप असतं ना मागच्या जन्माचं एवढे ते करतात. मग आता ह्या जन्मात सुद्धा तुम्ही किती पाप केले असेल तर कोणाला माहिती का? तर हे सगळं भोग भोगावे लागत असतात. मग आता हे भोग भोगणं म्हणजे काय? हे आपली जे आहे की आपली जी मागचे पासूनचे आपल्यामध्ये आपण जे काही चुकीचे कामं केले, तर हे आपले निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला जी चुकीचे कामं केल्यामुळे आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा मिळते आणि हेच म्हणजेच नकारात्मकता मिळते आणि हेच म्हणजे पाप. नकारात्मक म्हणजेच पाप आणि हेच पाप आपल्याला भोग स्वरूपात आपल्याला भोगावे लागतात. मग हे नकारात्मकता ऊर्जा जेवढी आपल्याला आपल्या शरीरात आहे तेवढा त्याचा आपल्याला त्रास होणारच ना. आणि शरीरात का येणार आहे ती का आपल्या अशीच येते का? आपल्याच कर्मामुळे येते ती. आपल्याच कर्मामुळे आपले ह्या जन्मीचे नाही कित्येक जन्माचं असतं हे म्हणून आपल्याला ते त्रास जास्त होतो. ज्याची जास्त जन्म म्हणजे जेवढे जास्त आता मला 1-2 जण बोलले की देवाची सेवा केली का जास्तच जे लोक देवाची सेवा करतात त्याला जास्त त्रास होतो म्हणे असं ऐकलंय मी असं म्हणतात कोणी. आता असं असतं देवाची सेवा केल्यामुळे त्रास होत नाही तर देवाची सेवा केल्यामुळे आपल्यामधली नकारात्मकता बाहेर निघत असते आणि ती नकारात्मकता काय अशीच आपल्याला लगेच काही धरली सटली असं नाही ना. ते आपल्याला त्रास देणारच ना. आता आपण केलेली आपणच आपल्यामध्ये साठवलेली आहे तर ती निघताना त्रास होणारच. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या असतात. तर म्हणून आपल्याला तर हे का असतं कारण की आपलं हे कित्येक जन्माचं पाप असतं आणि हे पाप आपल्याला भोगावं लागतं आणि हे आपले भोग असतात म्हणून आपल्याला असं वाटतं की मी सेवा केली का जास्त मला त्रास होत होता तसं होत नाही ते आपण सेवा केली की पहिले स्वामी आपले भोग हे भोगून घेतात आपल्याला पूर्ण नितळ करत असतात म्हणून आपल्याला तो त्रास वाटतो परंतु असं काही समजू नका की मी स्वामींची सेवा केली कुठल्या देवाची सेवा केली का मला जास्त त्रास होतो उलट होतं देवाची सेवा केल्यावर कुठल्याही देवाची असेल स्वामींची सेवा केल्यावर कधीही उलट होत नाही कधीही त्याचे चांगलेच रिझल्ट येत असतात म्हणून आपण ह्या गोष्टी जे आपल्या कधी वाटत कोणाकोणाला वाटतं ते ह्या पहिले मनातून काढून टाकायच्या आणि स्वामी सेवा आपली निस्वार्थ करा स्वामी देतील फक्त स्वामीवर विश्वास ठेवायचा सेवा करायची आणि सगळ्यांचे काम स्वामी करतात फक्त कोणाचे लवकर कोणाचे उशिरा आता सांगितलं आपण पहिल्याच व्हिडिओला सुरुवातीला सांगितलं की कोणाचे स्वामी लवकर काम करतात कोणाचं उशिरा करतात तर ह्यानुसार आपल्याला आता समजलं असेल की आपले स्वामी कोणाचे लवकर काम त्यानंतर आपल्यामध्ये काय असं कमी असतं की आपले काम उशिरा होतात काय आपल्याकडे आपली स्वामींकडे जी काय मागणी असते ते कितपर्यंत स्वामी देतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आता लक्षात आल्या असेल तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू
आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.